नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या श्रींच्या आरतीनं कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला झाला प्रारंभ. मिरवणुकीत दिसला पारंपरिक वाद्यांचा बाज. ग्रामीण भागात सायंकाळी 7 वाजेपर्यंत 2600 तर कोल्हापुरातील इराणी खणीत 2200 गणेश मूर्तींचं विसर्जन. गणेश मूर्ती विसर्जन काळात पोलिसांचा चोख बंदोबस्त. किरकोळ प्रकार वगळता विसर्जन मिरवणूक शांततेत. प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षांनी विरोधकांचे आरोप फेटाळले. उद्याच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार. आणि कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीचं एस न्यूजच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून थेट प्रसारण. जगभरातल्या कोल्हापूरकरांना घर बसल्या मिळतोय थेट प्रसारणाचा लाभ. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापुरातील मानाच्या तुकाराम माळी मंडळाच्या श्रींच्या आरतीनंतर आज शहरातील गणेशोत्सव मिरवणुकीला सुरुवात झाली. राज्यातील सामान्य माणूस सुखी समृद्धी होऊ दे, नैसर्गिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बळीराजाला बळ मिळू दे, असं साकडं खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांनी या प्रसंगी गणरायाचरणी घातलं. दरवर्षी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचा मान तुकाराम माळी या मंडळाच्या गणपतीला असतो. त्यानुसार आज सकाळी खासबाग इथं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, जिल्हाधिकारी अमोल एडगे, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी आदींच्या उपस्थितीत या मंडळांच्या श्रीची आरती झाल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी पारंपरिक वाद्यानं खासबाग मैदान परिसर दणाणून गेला होता. हत्तीवर बसलेले राजर्षी शाहू महाराज हा चित्ररथ या मिरवणुकीचं खास आकर्षण होतं. यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज यांनी गणरायानं सर्वांची काळजी घ्यावी असं साकडं घातलं. तर आमदार सतेज पाटील यांनी राज्यातील सामान्य माणूस सुखी समृद्ध होऊ दे, नैसर्गिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बळीराजाला बळ मिळू दे, असं साकडं गणरायाचरणी घातल्याचं सांगितलं. गणरायाला एवढी साखर सगळ्या जनतेकडे लक्ष ठेवलं पाहिजे. सगळी जनता म्हणजे सगळे लोक त्यामध्ये येतात आणि सगळ्यांकडे लक्ष ठेवणं गणरायांचं काम आहे. नाही, ह्या राज्यातल्या सामान्य माणसाची विघ्न दूर होऊ देत, या राज्यातला माणूस सुखी समृद्धी राहावी अशी गणरायाचरणी प्रार्थना आहे. कारण की आता अतिवृष्टी झालेली आहे, कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि या सगळ्या संकटातून आमच्या शेतकऱ्याला बाहेर पडायचं बळ. जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून आनंदात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप द्यावा असं आवाहन केलं. प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं सर्वांनी कृपया पालन करावं आणि पूर्णपणे निर्विघ्नपणे आणि आनंदाच्या वातावरणामध्ये विसर्जन मिरवणूक पार पाडून आपण आपल्या आवडत्या बाप्पाला सर्वांनी निरोप देऊया. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे RK पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विजय देवणे, राजेश लाटकर, ॲडव्होकेट धनंजय पठाडे, दिलीप देसाई आदी उपस्थित होते. कोणताही सण असो अथवा उत्सव असो, कोल्हापूरकर नेहमीच पारंपरिक संस्कृतीचं जतन करतात. आज सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांच्या गजरानं कोल्हापूर दणाणून गेलं होतं. बहुतांश मंडळांनी मिरवणुकीत पारंपरिक वाद्याला पसंती दिल्याचं पाहायला मिळालं. आज सकाळी 9 वाजता कोल्हापुरातील मानाच्या तुकाराम माळी मंडळाच्या श्रींच्या आरतीनं शहरातील गणेश मिरवणुकीला सुरुवात झाली. दुपारच्या वेळी निघालेल्या अनेक गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करत विसर्जन मिरवणूक काढली आहे. काही गणेशोत्सव मंडळांनी जनजागृती करणारे संदेश देत नागरिकांचं लक्ष वेधून घेतलंय. पारंपरिक वाद्यानं मिरवणूक मार्ग दणाणून गेलाय. महिलांनी लेझिम, पारंपरिक गीतं, लाठीकाठी सादर करत सर्वांचंच लक्ष वेधलंय.
आज सकाळपासूनच पावसानं विश्रांती घेतल्यानं गणेश भक्तांमध्ये उत्साह होता. मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मिरवणूक मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. ढोल ताशांचा गजर करत उत्साही वातावरणात कोल्हापूर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. वेगळी परंपरा जपत आणि प्रबोधनात्मक संदेश देत अनेक तरुण मंडळं या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाली होती. त्यामध्ये लेटेस्ट तरुण मंडळाची मिरवणूक लक्षवेधी ठरली. साऊंड सिस्टीमचा दणदणाट, कुठं पारंपरिक वाद्यांची सुनावट तर कुठं टाळ मृदंगांचा गजर, भगव्या पताका आणि मुखी विठुनामाचा एकच जयघोष. अशा भक्तिमय वातावरणात कोल्हापूर शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. शहरातील मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या मिरवणुकीनं गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. तुकाराम माळी मंडळाची मिरवणूक मिरजकर तिकटीपासून पुढं सरकल्यानंतर शहरातील इतर मंडळांच्या बापांची मिरवणूक सुरू झाली. सकाळी 11 वाजल्यापासून मिरजकर तिकटीपासून बिनखांबी मार्गावर मंडळांची रीघ लागली होती. त्यामध्ये लेटेस्ट तरुण मंडळाच्या मिरवणुकीनं सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. लेटेस्ट तरुण मंडळ आणि मंगळवार पेठेतल्या सनगर तालीम मंडळाच्या मिरवणुकीतील वारकरी दिंडीनं अवघं वातावरण विठ्ठलमय करून टाकलं होतं. त्यांनी टाळ मृदंगाचा गजर आणि विठू माऊलीचा जयघोष करत मिरवणूक लक्षवेधी केली होती. लेटेस्ट तरुण मंडळानं मिरवणुकीत संत ज्ञानेश्वर आणि विठुरायांची प्रतिकृती साकारली होती. मंडळाचे काही तरुण कार्यकर्ते संत ज्ञानेश्वरांच्या वेशभूषेत होते. या मंडळाच्या प्रबोधनात्मक चित्रांचा मिरवणुकीत समावेश होता. त्यासमोरच वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झालेले मंडळाचे कार्यकर्ते आणि हातात भगव्या पताका तसंच लेझिमच्या तालावर ठेका धरलेल्या महिला अशा उत्साही वातावरणात लेटेस्ट तरुण मंडळाची मिरवणूक सर्वांचं लक्ष वेधत निघाली होती. मंगलमय सूर आणि चैतन्याच्या वातावरणात गेले 10 दिवस गणेशोत्सवाचा सोहळा रंगला होता. 10 दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर आज सकाळी कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. किरकोळ अपवाद वगळता सायंकाळपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता. पारंपरिक वाद्यांची सुरावट आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आज सकाळी कोल्हापुरातील गणेशोत्सव मिरवणुकीला प्रारंभ झाला. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साऊंड सिस्टीमऐवजी पारंपरिक वाद्यांसह विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला होता. काही मंडळांनी लेझिम, ढोल, झांजपतक, नाशिक ताशा, धनगरी ढोल या पारंपरिक वाद्यांना पसंती दिली होती. मुख्य मिरवणूक मार्गावर दिवसभर साऊंड सिस्टीमचा दणदणाट नव्हता. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मिरजकर तिकटी इथं काही मंडळांकडून मिरवणूक रेंगाळत ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की, पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी पोलीस फौजफाटा घेऊन मिरवणूक रेंगाळत ठेवणाऱ्या मंडळांना पुढं करत मिरवणूक मार्गस्थ केली. सायंकाळनंतर काही मंडळांनी मुख्य मिरवणूक मार्गात प्रवेश केला. गंगावेश ते मिरजकर तिकटी या गर्दीच्या मुख्य मिरवणूक मार्गावर पोलीस प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गंगावेश, पापाची तिकटी, महाद्वार चौक, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी या ठिकाणी मनोरे उभे करून पोलिसांनी मिरवणुकीवर नजर ठेवली होती. मुख्य मिरवणूक मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मनोऱ्यावरून पोलीस यंत्रणेकडून मिरवणुकीचं चित्रीकरण करण्यात येत होतं. दिवसभर मुख्य मिरवणूक मार्गावरून पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेली विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गंगावेश ते मिरजकर तिकटी या ठिकाणी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळपर्यंत किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता मिरवणूक सुरळीत सुरू होती. गंगावेश ते पापाची तिकटी या ठिकाणी रस्त्याकडेला कोल्हापूर महानगरपालिका, काँग्रेस, छत्रपती घराणे, राष्ट्रवादी, आप, शिवसेना, ठाकरे गट, शेकाप यांनी स्वागत कक्ष उभारले होते. या ठिकाणी येणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत करण्यात येत होतं. कसबा बावडा परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांनीही गणरायाला आज भक्तिपूर्ण वातावरणात निरोप दिला. या मंडळांनी सार्वजनिक भान जपत गणेश मूर्ती संकलनाला मोठा प्रतिसाद दिला.
याच ठिकाणी डी.वाय. पाटील ग्रुपच्या वतीनं हजारो गणेश भक्तांना खिचडीचं वाटप करण्यात आलं. अनंत चतुर्दशीला पारंपरिक वाद्य आणि साऊंड सिस्टीमच्या दणदणाटासह कसबा बावड्यात श्री गणेश विसर्जन विधिवत पूजा आरती करून सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती कोल्हापूर महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आल्या. कसबा बावडा, लाईन बाजार, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, न्यू पॅलेस, रमणमळा, न्यू शाहूपुरी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्ती नदीत विसर्जित न करता महापालिकेकडे संकलित केल्या. काही मंडळांनी मंडपामधूनच मूर्ती महानगरपालिकेकडे सुपूर्द केल्या. सायंकाळी 6 वाजेपर्यंत 91 घरगुती गणेश मूर्ती संकलित झाल्या होत्या, तर मोठ्या मंडळांनी 17 मूर्त्या महानगरपालिकेकडे दिल्याची माहिती कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनानं दिली आहे. कोल्हापूर महापालिकेतर्फे सर्व नागरिकांना पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्या पद्धतीने घरगुती विसर्जनच्या वेळी राजाराम बंधारा येथे सर्व नागरिकांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणे गणपती दान करून घेतलेले आहेत. आणि आता गणेश उत्सव मोठे मंडळांनीसुद्धा गणेश उत्सव मूर्त्या आपल्याला दान केलेल्या आहेत. आत्तापर्यंत 91 लहान आणि 17 गणेश मूर्त्या दान झालेल्या आहेत. सध्याच्या गणेश मूर्ती आपण आपल्या इराणी खणीला विसर्जन करतो. आपल्या इथून आयशर टेम्पो असतात, त्यामध्ये आपण ते ठेवून इराणी खणीला नेऊन त्या ठिकाणी विसर्जन करतो. नागरिकांनी ज्याप्रमाणे आपल्याला सहकार्य केलेलं आहे असं सहकार्य दरवर्षी राहू दे. कोल्हापूर महापालिकेतर्फे कर्मचारी स्टाफ, आरोग्य विभाग तसेच सर्व पोलीस प्रशासन यांनी आम्हाला घरगुती गणेशाच्या वेळी पण मदत केली होती. तसेच मंडळांनीसुद्धा उत्स्फूर्तपणे आम्हाला कोणताही न विरोध करता गणपती आम्हाला दान केलेले आहेत अशी परिस्थिती आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य, पवडी, KMT स्टोअर विभागाचे 125 कर्मचारी दत्त मंदिर परिसरात मूर्ती संकलनासाठी तैनात करण्यात आले होते. दरम्यान प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर डी.वाय. पाटील ट्रस्टच्या वतीनं मंडळांच्या कार्यकर्त्यांना खिचडी प्रसादाचं वाटप दत्त मंदिर परिसरात करण्यात आलं. आणि त्याप्रमाणे गेली सलग 18वं वर्ष हे आहे. गेली सलग 18 वर्षे हा उपक्रम साहेबांच्या, ऋतुराजदादांच्या माध्यमातून डी.वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून हा राबवला जातो आहे. दरवर्षी शेवटचा गणपतीचं विसर्जन होईपर्यंत, म्हणजे रात्री जरी 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले तरीपर्यंत त्यावेळपर्यंत येणाऱ्या कार्यकर्त्यांना हा खिचडा प्रसाद दिला जातो आहे. हे करण्यापाठीमागचा उद्देश साहेबांचा एकच होता की गेले 8-10 दिवस जे गणेशोत्सवात कार्यकर्ते राबतात, त्यांना रात्रदिवस झोप मिळत नाही, वेळेवर अन्न मिळत नाही. आणि असे कार्यकर्ते आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यायला येतानासुद्धा त्यांना काही मिळत नाही खायला वाटेत ते, किंवा ते एवढे तल्लीन झालेले असतात बाप्पांच्या भक्तिमय वातावरणात की त्यांना त्याची हे राहत नाही, त्याची तमा राहत नाही. आणि या कार्यकर्त्यांच्या पोटात 4 घास जावावेत, त्यांना ते एक चांगल्या पद्धतीनं आहार मिळावा म्हणून आदरणीय बंटी पाटील साहेबांनी हा खिचड्याचा उपक्रम 2008 सालापासून, म्हणजे गेली सलग 18 वर्ष हा सुरू केलेला आहे. आणि यापुढेही तो सुरू ठेवण्याचा साहेबांचा निश्चय आहे. कोल्हापूर शहराबरोबरच कसबा बावड्यातील गणेशोत्सवाला एक वेगळी परंपरा लाभली आहे. सामाजिक भान जपत अनेक मंडळं गणेशोत्सव साजरा करतात. कोल्हापुरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्याचा वापर करत मिरवणुकीला एक वेगळा रंग आणलाय. यंदाच्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्याचा दणदणाट पाहायला मिळाला असून त्यामध्ये एका 5 वर्षाच्या चिमुकलीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. कोल्हापुरातील गणेश मंडळांनी देखाव्याच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांना अधोरेखित केलं होतं. आज सकाळी 10 वाजता कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. आजच्या मिरवणुकीत पारंपरिक ढोल ताशांचा दणदणाट पाहायला मिळाला. त्यामध्ये एका चिमुकलीनं पारंपरिक वेशभूषा साकारत ढोल ताशा वाजवला. गणेश विसर्जन मिरवणुकीत ही चिमुकली आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्यानं चिमुकलीला पाहण्यासाठी महात्बा रोड परिसरात मोठी गर्दी झाली होती. कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागातही विघ्नहर्त्या गणरायाला आज उत्साही वातावरणात निरोप देण्यात आला. अनेक ठिकाणी मंडळांनी पारंपरिक वाद्य आणि टाळ मृदंगाच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढली. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुमारे 2600हून अधिक गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलंय. कोडोलीतील कुंभारवाड्यामधील मानाच्या नरसिंह तरुण मंडळाच्या मिरवणुकीत
पारंपरिक हलगी बँड पथक सहभागी झाले होते. मालेतील सोन्या मारुती चौकातल्या मिरवणुकीत राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या ज्ञानोबा तुकोबा आध्यात्मिक वारकरी संस्थेचे विद्यार्थी टाळ मृदंगाच्या गजर करत पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. सिद्धिविनायक मित्रमंडळाचं केरळ राज्यातील पारंपरिक वाद्य मिरवणुकीचं आकर्षण ठरलं. रात्री उशिरापर्यंत या विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. मंडळांनी गणेश मूर्ती सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या वारणा नदीपात्रात तसंच खणीत विसर्जित केल्या. आपत्तीच्या काळात नागरिकांसाठी धावून जाणाऱ्या व्हाईट आर्मीचे जवान आजही गणेश मूर्ती विसर्जनाच्या निमित्तानं कार्यरत होते. कोल्हापुरात ठिकठिकाणी व्हाईट आर्मीच्या जवानांकडून प्रशासनाला सहकार्य करण्यात येत होतं. त्यांच्यासोबत अधिक बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी इक्बाल रेठरेकर यांनी. शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला असतो. दरवर्षीचे असतं. मात्र याचबरोबर व्हाईट आर्मीचे जवान देखील पोलिसांना सहकार्य करण्यासाठी रस्त्यावर आलेले असतात. एकंदरीतच पोलीस प्रशासनाला सहकार्य म्हणून व्हाईट आर्मीचे जवान देखील या ठिकाणी कार्यरत आहेत. काय सांगा, तुम्ही कशा पद्धतीनं या ठिकाणी काम करत आहात? आपलं कसं आहे तर बॅरिकेटिंग करायचं आहे, प्लस आपलं आपत्तीचे जे काम करतो आहे आपण. कुणाला विजा पोचू नये, काय पोचू नये याची पण दखल घेतो आहे आपण. बाकी आपण जे न सोडतील गणपती बाबा त्या अपोजिट साईडला आपण बॅरिकेटिंग करतो आहे. बाकी दुसरं असं की बाबा कोणाला काय होऊ नये, काय होऊ नये दरवर्षीप्रमाणे यावर्षी करत आहे. आता आपली इथं टीम कमीत कमी 20 लोकांची टीम आहे मिरतिकटीला. सर्वजण तुम्ही तरुण आहात, म्हणजे अगदी महाविद्यालयीन मुलं आहे तुम्ही. तर यामध्ये सहभागी होताना कशा पद्धतीने सहभागी होत आहे आणि आता तुम्ही एमर्जन्सी सर्व्हिस देखील ठेवलेली आहे, म्हणजे एखाद्याला कुणाला काही लागलं तर तिथं मेडिकल उपचार देखील आपण ठेवलेले आहे. मग आपल्याकडे व्हॉलंटियर आहेत, म्हणजे प्रत्येक कॉलेजची वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. मग हे आपले व्हाईट आर्मी NGO संस्था आहे. मग हे कॉलेज थ्रू येतात आपल्याकडे 3 वर्षाच्या प्रमाणे असत्या. ते 3 वर्षाचं त्यांचं आपलं बेसिक ट्रेनिंग त्यांना दिलं जाते. त्याच्या पुढे आपण घेतोय. म्हणजे तुम्ही स्वतःहून यामध्ये सहभागी सहभागी होतो स्वतःहून. आज तुम्ही सकाळी 8 वाजल्यापासून गणेश विसर्जनाला मिरवणुकीला सुरुवात झाली. सकाळपासून काय काय कामं केली तुम्ही? सकाळपासून गर्दीवर नियंत्रण ठेवायचं चालू आहे. बाकी कुणाला विजा पोचू नयेत, काय होऊ नये याच्याकडे लक्ष आहे आमचे. डॉक्टर पण आपले 2 आलेत, ॲम्ब्युलन्स पण आहे आपली. म्हणजे तुम्ही सेवाभावी वृत्तीनं करत असताय, याच्यातून कसं वाटतंय तुम्हाला? आपणाला आनंद वाटतो सेवाभावी आपणाला, की बाबा एक समाजकार्य होतं आहे आपल्यातून, एक चांगली गोष्ट घडते यासाठी आम्ही घडवतो. जे गणपती बाप्पांचं विसर्जन होत असतं या दिवशी आणि या ठिकाणी एक सेवाभावी वृत्तीनं तुम्ही काम करताय, त्याचा आनंद वाटतो. हो, आनंद वाटतोय सगळ्यांनाच. आता किती लोक तुम्ही सहभागी आहेत? आता आम्ही इथं 70 लोक सहभागी आहे टोटल इथं गणेश विसर्जनला. आपल्या 3 ठिकाणी पॉईंट चालू आहेत. दवाखान्यात 3 ठिकाणी चालू आहेत. आपण मिरतिकटी, बिनकामी गणेश मंदिर, पापाई तिकटी या ठिकाणी दवाखाना प्लस कोणाला विजा पोचू नये असे गर्दीवर नियंत्रण चालू आहे. खरं तर एखादी आपत्ती आल्यानंतर व्हाईट आर्मीचे जवान त्या ठिकाणी कार्यरत होतात. कारण पुराची परिस्थिती असो किंवा एखादी आपत्ती ओढवल्यास कोल्हापूरमध्ये व्हाईट आर्मीचे जवान धावून जात असतात मदतीसाठी लोकांच्या. एकंदरीतच सकाळपासून गणेश विसर्जन मिरवणूक सुरू आहे आणि हे जे व्हाईट आर्मीचे तरुण आहेत हे देखील या मिरवणुकीत एक सेवाभावी वृत्तीने सहभागी झालेले आहेत. ज्या काही लोकांना सोयीसुविधा द्याव्या लागतात ते देखील ते काम करत आहेत. SNewसाठी कॅमेरामॅन अभिजित पाटीलचा इक्बाल रेठरेकर. दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा 7 सप्टेंबरला आयर्विन मल्टीपर्पज हॉल इथं होणार आहे. या बँकेला एकूण 4,15,00,000 नफा झालाय अशी माहिती अध्यक्ष शिवाजी रोडे पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. दरम्यान विरोधकांनी पत्रकार बैठक घेत हा नफा बोगस असल्याचा आणि अनेक गोष्टींची या अहवालात तरतूद केली नसल्याचा आरोप केलाय. मात्र बँकेचे अध्यक्ष शिवाजी रोडे पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. रविवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत
विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातील असा खुलासा त्यांनी केलाय. दी प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी 7 सप्टेंबरला आयर्विन मल्टीपर्पज हॉल इथं होणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटानं पत्रकार बैठक घेत बँकेची माहिती दिली. खर्चात काटकसर आणि सर्व समाधानकारक लाभांशांमुळं सभासदांमध्ये बँकेची विश्वासार्हता वाढल्याचं चेअरमन शिवाजी रोडे पाटील यांनी सांगितलं. मागील 3 वर्षात बँकेची आर्थिक घडी व्यवस्थित बसवण्यात संचालक मंडळाला यश आल्याचा दावा त्यांनी केलाय. यावर्षी सभासदांना 7.5% प्रमाणे लाभांश घोषित करण्यात आलाय. तो सभास्थळी दिला जाणार आहे. नियोजनबद्ध वसुली आणि काटकसर यामुळे बँकेला 4,15,00,000 इतका नफा झालाय, अशी माहिती रोडे पाटील यांनी दिली. 119 कर्मचाऱ्यांची संख्या 93वर आणली आहे. 26 कर्मचारी कमी केल्यानं 1,21,00,000ची बचत झाली आहे. व्याजदर 9.5% स्थिर ठेवला असून एकूण भांडवल 414 कोटी रुपये इतका आहे. बदली शिक्षकांना पूर्ण कर्ज भरल्याशिवाय सोडलं नाही, हा सुद्धा बँकेच्या फायद्यासाठी मोठा घटक ठरलाय. शिक्षक सहकारी बँक ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात जास्त लाभांश देणारी बँक ठरली असल्याचा अभिमान त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान विरोधी गटांनी पत्रकार बैठक घेत हा नफा बोगस असल्याचा आरोप केलाय. तसंच कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवता भरती प्रक्रिया केली असल्याचा आरोपही करण्यात आलाय. आम्हाला असं म्हणायचं आहे की यावर्षी जो नफा आहे 2,85,00,000 रुपये हा खोटा नफा आहे, तो फुगवून केला नफा आहे, तो खोट्या तरतुदी करून केला नफा आहे. त्यामुळं या नफ्यावर आमचा आक्षेप आहे. त्यामुळे एकूण जो ताळेबंद त्यांनी मांडलेला आहे यावर्षीचा, तो सगळा चुकीचा ताळेबंद आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि हे करत असताना हा जो नफा केला आहे याच्या तरतुदी ज्या करायला पाहिजे आवश्यक तरतुदी, त्या तरतुदी केलेल्या नाहीत. सभासदांना दंडव्याज लावलेलं आहे. त्यामुळे सभासद नाराज आहेत. नोकर भरतीचा विषय, ज्या नोकर भरती विषयावर गेली सातत्यानं आमच्यावर विरोध टीका केली जायची, परंतु मागच्या दारानं यावर्षी 10 कर्मचाऱ्यांची भरती संचालक मंडळाने केलेली आहे. आणि अमाप खर्च करून वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या हेडखाली अमाप खर्च केल्यामुळं बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत ढासळली आहे. त्यामुळं बँकेच्या ठेवी या आर्थिक वर्षामध्ये कमी झाल्या आहेत, कर्ज कमी झाले आहेत, पर्यायानं नफा कमी झाला आहे आणि सभासदसुद्धा कमी झाले. खरं तर यावर्षी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची भरती झालेली आहे. 300-400 शिक्षक नवीन आलेले आहेत. परंतु या संचालक मंडळाने त्यातले काही आपल्या संबंधित फक्त जे लोक आहेत एवढ्याच लोकांना सभासद केला आहे. खरं तर बँकेची याची गरज आहे की सगळ्या नवीन आलेल्या शिक्षकांना सभासद म्हणून घेण्याची गरज आहे, तर देखील या लोकांनी ती टाळलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे चुकीच्या पद्धतीनं कारभार करून ही मंडळी मोठ्यानं बोलून दबावाखाली बँकेची जनरल मीटिंग पार पाडण्याचा त्यांनी प्रयत्न करणार आहेत. परंतु आम्ही राजा मोरुटे सर यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या शिक्षक संघाच्या माध्यमातून आम्ही आवाहन असं करतो की चेअरमनना आम्ही जे प्रश्न विचारू त्या प्रश्नांची शांतपणे आणि समर्पकपणे त्यांनी उत्तर द्यावीत आणि सभा शांततेत पार पाडावी. आमचं निश्चितपणे सहकार्य राहील. या आरोपावर उत्तर देताना बँकेचे अध्यक्ष शिवाजी रोडे पाटील यांनी विरोधकांनी केलेले आरोप धादांत खोटे असल्याचं म्हटलंय. विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं वार्षिक सर्वसाधारण सभेत देण्यात येतील, असा खुलासा त्यांनी केलाय. 5.25 कोटी डिव्हिडंड सभासदांना वाटायला पाहिजे होता, किमान 7%. 2.25 कोटी वाटल्यात, एक वेळेस 9% वाटलाय. आणि आम्ही आमच्या 5 वर्षात 5.5 कोटी वाटलं. हिथंच लक्षात येतं की त्यांनी सभासदांच्या घामाच्या पैशाची किती मोठी उधळपट्टी केली होती. त्यांनी केलेल्या अनेक खर्चांमध्ये आम्ही बचत केलेली आहे. आणि इथून पुढेही आमच्यासाठी विरोधक हे लोकशाहीत असावेत, त्यामुळे आम्ही पण जागा राहतो. पण त्यांनी काहीही बोलावं हे आम्हाला कदापि मान्य होणार नाही. बेताल नकोत. आणि त्यांनी पत्रक काढलं, ह्यातच आम्ही आमचं यश समजतो. आज विरोधकांची वन अँड ओनली जी पोटदुखी आहे ती बँकेला झालेला नफा. आणि त्यांना माहीत आहे, त्यांनी बघितल्या बँक एवढं कमी मार्जिन असताना इतका मोठा नफा आणि सभासद आनंदात राहतो, हेच त्यांचं पोटदुखी आहे असं आमचा आता समज व्हायला लागलेला आहे. त्यांनाही माझी विनंती आहे, तुम्ही तुमचं जे काही प्रश्न असतील, ज्या शंका, समाधान शेवटच्या क्षणापासून थांबवून आमच्याकडनं शांततेचे सहकार्य करा. हुरिया करून दंगा करून तुम्हाला काही सभागृह सोडू नका, ही अशी कळकळीची विनंती आहे. एका सुद्धा शब्दाला, एका प्रश्नाला, एका आकड्याला हिशोब द्यायला आम्ही बांधलेला आहे. तुम्ही या, शांततेचं सहकार्य करा. आणि जनरल सभा ही सहकारी संस्थाची सर्वोच्च अशी गोष्ट असते. त्या सर्वोच्च सोहळ्याला गालबोट न लावता 5 वाजेपासून लाईटी लावून आपण सभा घेऊ. पण तुम्ही सभेला या, शेवटचा प्रश्न जाणून घ्या आणि मगच सभागृह सोडा, अशी माहिती तुम्हाला
कळकळीची विनंती आहे. उद्या होणाऱ्या वार्षिक सभेत विरोधकांकडून अनेक मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना घेरलं जाण्याची शक्यता आहे. सभेपूर्वीच आरोप प्रत्यारोप सुरू झाल्यानं उद्या होणाऱ्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कोल्हापुरातील शाहूपुरीतल्या शिवतेज मित्रमंडळाच्या गणेश मूर्तीला तब्बल 1 किलो सोन्याचा हार अर्पण करण्यात आलाय. 1 कोटी रुपये किमतीचा हा सुवर्णहार गणेश भक्तांनी गणेश चरणी अर्पण केलेल्या सोन्यापासून तयार करण्यात आलाय. उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सुवर्णहार शुक्रवारी सायंकाळी गणेश मूर्तीला अर्पण करण्यात आला. गणेशोत्सवात आपल्या लाडक्या बाप्पाला विविध प्रकारच्या सोन्या चांदीच्या आभूषणांनी नटवलं जाते. यावर्षीच्या गणेशोत्सवात कोल्हापूर शहरातील शाहूपुरीतल्या 3ऱ्या गल्लीतील शिवतेज मित्रमंडळाच्या श्रीगणेशाला तब्बल 1 किलो वजनाचा सुवर्णहार अर्पण करण्यात आलाय. भक्तांनी श्रद्धेपोटी वाहिलेले सोन्याचे लहान लहान दागिने एकत्र करून हा आकर्षक असा सुवर्णहार तयार करण्यात आला होता. शुक्रवारी सायंकाळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत गणेश मूर्तीला सुवर्णहार अर्पण करण्यात आला. यावेळी युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, अमित हुक्केरीकर, माजी नगरसेवक प्रकाश नाईक नवरे, रमेश पुरेकर, मंडळाचे अध्यक्ष मोहित खोत यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेली इचलकरंजी महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना अखेर गुरुवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये होऊ घातलेल्या पहिल्या महापालिका निवडणुकीसाठी एकूण 16 प्रभाग असून सदस्य संख्या 65 असणार आहे. 15 सप्टेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करण्याची मुदत आहे. इचलकरंजी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे. महानगरपालिकेनंही हा प्रारूप प्रभाग नकाशा महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केलाय. राज्यातील बहुतांश महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 3 सप्टेंबरला प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली. त्यानुसार इचलकरंजी महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना 3 सप्टेंबरला जाहीर होणार होती. परंतु नव्यानं स्थापन झालेल्या इचलकरंजी महापालिकेची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात घेण्यात आल्यानं तांत्रिक कारणास्तव ती काल जाहीर झाली नव्हती. 4 सप्टेंबरला इच्छुकांसह राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिवसभर महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी आणि प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून माहिती घेण्यासाठी प्रयत्न करत होते. पण दिवस संपला तरी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली नाही. शुक्रवारी ईद ए मिलाद आणि शनिवारी अनंत चतुर्दशी, त्यानंतर रविवारी सुट्टी अशा सलग 3 सुट्ट्यांमुळं प्रारूप प्रभाग रचना सोमवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे सर्वांचा जीव टांगणीला लागला होता. पण गुरुवारी 4 सप्टेंबरला सायंकाळी सर्वांचीच प्रतीक्षा संपली आणि प्रारूप प्रभाग रचना जाहीर होताच सर्वांचा जीव भांड्यात पडला. या प्रारूप प्रभाग रचनेनुसार महापालिका निवडणुकीसाठी एकूण 16 प्रभाग असून सदस्य संख्या 65 असणार आहे. त्यामध्ये 15 प्रभागातून प्रत्येकी 4 प्रमाणे 60 तर शेवटच्या 16व्या प्रभागातून 5 सदस्य निवडून द्यायचे आहेत. 15 सप्टेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करण्याची मुदत आहे. कोल्हापुरात अनेक गणेशोत्सव मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत साऊंड सिस्टीमला फाटा देत विधायकता जपली आहे. भंडारा उधळून ढोल वाजवणारे धनगर बांधव, महिला वारकऱ्यांचा सहभाग आणि विठ्ठल रुक्मिणीच्या देखाव्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत करवीर नाद ढोल पथक, नाथागोळे तालमीनं चांदीची मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज संत तुकारामांचे आशीर्वाद घेतानाचा देखावा, विठ्ठल रखमाई यांचा देखावा सादर केला. बाबू जमाल मंडळाची फुलापासून 5 फळीच्या नागांची आरास, पाटाकडील तालीम मंडळाचा भंडारा उधळून धनगरी ढोल वाजवणारे धनगर बांधव, सलगर तालमीची फुलांची आकर्षक सजावट, शिवनेरी कॉलनी मंडळ गरुड रूपातील गणेश मूर्ती, झुंजार क्लबच्या वतीनं लावलेला अफजल खान वध पोस्टर यासह सरसेनापती हंबीराव मोहिते वेशभूषा केलेले कलाकार, लेटेस्ट तरुण मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी महिला वारकरी सर्वांचं लक्ष वेधून घेत होते. मिरवणुकीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता पुरोहित सेवा संस्था यांच्या वतीनं गणेश भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. सर्व गणेश भक्तांच्याकडे पाण्याची सोय नसते. गर्दीमध्ये बाकी सर्व भेटते, पाणी सहज उपलब्ध होत नाही.
मग आम्ही आमच्या पूर्ण मंडळातर्फे पाण्याची सोय दरवर्षी गेली 10 वर्षे करतोय. रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांनी इराणी खाणीजवळ पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पर्यावरणपूरक निर्माल्य कलशाची व्यवस्था केली होती. यामध्ये गोळा झालेलं निर्माल्य प्रतिष्ठानच्या वतीनं पुन्हा वर्गीकरण करण्यात आलं. मागील 10 वर्षांपासून अखंडित हा उपक्रम त्यांच्यामार्फत राबवला जातोय. कोल्हापुरातील गणेश मंडळांनी यंदाही काहीतरी वेगळं करण्याची परंपरा जपली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत काही गणेश मंडळांकडून आरोग्य आणि महानगरपालिकेच्या शाळेंबाबत जनजागृती करण्यात आली. तर ऑपरेशन सिंदूरमधील नारी शक्तीची कामगिरी दाखवणारा फलक घेऊन एका वृद्धानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कोल्हापुरात आज सकाळपासून गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत काही मंडळांनी आरोग्य आणि महानगरपालिका शाळेबाबत जनजागृती करणारे फलक दाखवले, तर काहींनी पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसंच ऑपरेशन सिंदूरमधील नारीशक्तीच्या कामगिरीचा फलक घेऊन सर्वांचं लक्ष वेधलं. आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी वेगळ्या पद्धतीची मिरवणूक काढल्याचं मंडळाच्या सदस्यांनी सांगितलंय. आरोग्याचा गणपती सुद्धा आम्ही राबवतोय. याचं 3रं वर्ष आहे आणि आम्हाला आज खूप आनंद होतोय 10 वर्ष गणपती बाप्पाची सेवा करून. आणि आज तुमच्या यस न्यूजनं आमची दखल घेतली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ज्या राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण मोफत सक्तीचे केले त्याच महापालिका सरकारी शाळा या राजकारणात बंद पाडल्यात. परत शिवाजी महाराजांचे महाराष्ट्र वाचवला त्या शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तो फक्त 2च पानांचा. त्यामुळे आम्ही आता हिंदुत्ववाद असेल, हिंदुत्ववादांचे राजकारणाने डोकं फिरवलेलं आहे, तर हिंदुत्व मनात पाहिजे. त्यामुळे आम्ही काय केलं, हिंदुत्व मनात पाहिजे. परत शिक्षणाचं जे ते राजेश शाहूंचं होतं ते पुढे लोकांनी आचरणात आणलं पाहिजे आणि शिक्षणासाठी मदत केली पाहिजे. महिलांनी या मिरवणुकीमुळे आमच्या कलागुणांना वाव मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या. आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी नवीन करत असतो. यावर्षी आम्ही सर्वांनी एकसारख्या साड्या, नऊवारी सहावारी साड्या, नाकात नथ आणि आपला अस्सल फेटा घातलेला आहे. तसंच आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी मोठमोठे होम मिनिस्टर कार्यक्रम आमच्या इथं भरवत असतो. गणपती बाप्पा असा कार्यक्रम केला आहे. आमचा गणपती पहिल्यांदाच मिरवणूक निघाला आहे. आम्हा महिलांसाठी खूप चांगली संधी आहे. आम्हाला आमच्या कलागुणांना वाव मिळत आहे. आम्हाला खूप आनंद होत आहे. विसर्जन मिरवणुकीवेळी कोल्हापूरकरांनी एका रुग्णवाहिकेला वाट करून दिल्यानं गणेश मंडळांसह पोलीस प्रशासनाचं सर्वांनी कौतुक केलंय. कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचं GTPL SPN डिजिटलच्या S भक्ती वाहिनीवरून विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. S न्यूजच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही या मिरवणुकीचं थेट प्रसारण करण्यात आलं. त्यामुळं जगभरातील कोल्हापूरकर घर बसल्या या थेट प्रसारणाचा लाभ घेत आहेत. कोल्हापुरातील बिंदू चौकात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सहकार्यानं स्क्रीनवरच सुरू असणाऱ्या प्रक्षेपणाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापुरातील गणेशोत्सव मिरवणुकीचं GTPL SPN डिजिटलच्या S भक्ती वाहिनीवरून थेट प्रक्षेपण करण्यात आलं. ज्यांना प्रत्यक्ष कोल्हापुरात येऊन विसर्जन मिरवणुका पाहता येणार नाहीत अशा गणेश भक्तांसाठी GTPL SPN डिजिटल नेटवर्कच्या S भक्ती चॅनल क्रमांक 559 आणि S न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलवरून थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे. सकाळी 9 वाजता थेट प्रक्षेपणाला सुरुवात झाली. शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गावरील मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार चौक, पापाची तिकटी, इराणी खण
आणि कसबा बावडा या ठिकाणच्या स्थिर कॅमेऱ्यांसह एस न्यूजचे रिपोर्टर कॅमेरामन मिरवणूक मार्गासह विसर्जनाच्या ठिकाणची प्रत्येक क्षणाची माहिती या थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून गणेश भक्तांपर्यंत पोहोचवत आहेत. बिंदू चौकात विशेष स्क्रीन उभारून नागरिकांसाठी विसर्जन मिरवणूक पाहण्याची सोय करण्यात आली होती. मिरवणूक मार्गावर होणारी गर्दी टाळण्याबरोबरच महिला, लहान मुलं आणि वृद्धांना घर बसल्या विसर्जन मिरवणूक पाहता यावी यासाठी चॅनल एसची थेट प्रक्षेपण सुविधा मोठी पर्वणी ठरली. नमस्कार, मी सचिन पाटील. सर्वप्रथम गणेश भक्तांना अनंत चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या लाडक्या गणरायाचं विसर्जन. आज मिरवणूक बघण्यासाठी खूप अलोट अशी गर्दी झालेली आहे कोल्हापूरमध्ये. पण जे वृद्ध आहेत किंवा जी लहान मुलं आहेत त्यांना त्या गर्दीचा आनंद किंवा मिरवणुकीचा आनंद घेता येत नाही. आज घर बसल्या एस पेनमुळे तो आनंद सर्व वृद्धांना या लहान मुलांना घेता येत आहे. मी सर्वप्रथम एस पेनचं धन्यवाद मानतो की आज त्यांनी थेट प्रक्षेपण जे खूप चांगल्या पद्धतीने आज आम्हाला दिलेलं आहे. जे वृद्ध आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांना घर बसल्या तो सर्व काही आनंद इथं भेटत आहे. धन्यवाद. यावर्षी एस न्यूज कोल्हापूर या इंस्टाग्राम पेजवरून सुद्धा मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं. या प्रक्षेपणामुळे लाखो प्रेक्षकांना घर बसल्या विसर्जन मिरवणूक पाहता आली. कोल्हापुरातील शालिनी पॅलेस परिसरात बेकरी मालक करण बोंद्रे यांच्यावर गुरुवारी दुपारी 5 जणांनी एडका आणि दगडानं जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणी बोंद्रे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर जुना राजवाडा पोलिसांनी चौघांना अटक केली होती. या चौघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील शालिनी पॅलेस परिसरात रस्त्याकडेला दत्त मंगल कार्यालयाजवळ करण बोंद्रे यांची बेकरी आहे. 2 दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी बेकरीच्या दारात बसलेल्या काही तरुणांना बोंद्रे यांनी निघून जायला सांगितलं होतं. याचाच राग मनात धरून गुरुवारी सकाळी 4 तरुण एडका, काठी, गज घेऊन बोंद्रे यांच्या बेकरीसमोर आले. त्यांनी अचानक बोंद्रे यांच्या बेकरीची मोडतोड करत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. बोंद्रे जीवाच्या आकांतानं बेकरीत गेले, मात्र तरीही फिल्मी स्टाईलनं त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी बोंद्रे यांच्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी सौरभ पाटील, महम्मद कच्छी, समर्थ स्वामी, विशाल जाधव यांना अटक केली होती. या चौघांना न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाय घसरून पडल्यानं बुडून मृत्यू झालाय. राधानगरी तालुक्यातील पुंगाव इथं ही घटना घडली आहे. राधानगरी पोलीस ठाण्यात याबाबतची नोंद झाली आहे. राधानगरी तालुक्यातील पुंगाव येथील 40 वर्षीय महिला मनीषा महेश बर्गे या पाणी आणण्यासाठी शेतातल्या विहिरीवर गेल्या होत्या. त्यावेळी पाय घसरून त्या विहिरीत पाण्यात पडल्या. याबाबतची फिर्याद प्रकाश केरबा बर्गे यांनी राधानगरी पोलिसात दिली आहे. राधानगरी पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं विहिरीमध्ये बुडालेल्या महिलेचा मृतदेह बाहेर काढला. राधानगरीतील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग कोळी आणि शकुंतला तारडे करतायत. करवीर तालुक्यातील दोनवडी इथल्या भोगावती पाणीपुरवठा संस्थेनं नदीच्या काठावर उभारलेल्या खांबावरील ट्रान्सफॉर्मर फोडून चोरट्यांनी 10 लाखांचा कॉपर लंपास केलाय. यामुळं पाणी योजना सुरू करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्यानं जवळजवळ 300 एकर शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. करवीर तालुक्यातील दोनवडी इथल्या भोगावती नदीच्या काठावर भोगावती पाणीपुरवठा संस्थेचं जॅकवेल आणि ट्रान्सफॉर्मर आहे. या संस्थेचे एकूण 300 एकर भीज क्षेत्र आहे. यामध्ये ऊस, भुईमूग, भात अशी पिकं घेतली जातात. राज्य सरकारनं पाणीपुरवठा संस्थांचं वीज बिल सवलत महावितरण कंपनीला न दिल्यानं ₹5.86 प्रमाणे प्रति युनिट वीज बिल आकारणी होत आहे. यामुळे वाढीव वीज बिल पाणीपुरवठा संस्थांना आले आहेत. भोगावती पाणीपुरवठा संस्थेचं वाढीव वीज बिलामुळं 9 लाखांचं वीज बिल थकीत आहे. अशी अडचण असताना आज अज्ञात चोरट्यानं नदीकाठावर असलेल्या खांबावरील ट्रान्सफॉर्मर फोडून त्यामधील सुमारे 10 लाखांच्या 250 किलो कॉपर हडप केलाय.
यामुळं पाणी योजना सुरू करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्यानं जवळजवळ 300 एकर शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. या चोरीची नोंद करवीर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. राधानगरी तालुक्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत काही मंडळांनी साऊंड सिस्टीमचा वापर केला. यावेळी ध्वनी मर्यादेचं उल्लंघन केल्याप्रकरणी तालुक्यातील 28 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर राधानगरी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. राधानगरी तालुक्यातील 520 तरुण मंडळांनी यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. काही मंडळांनी गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत टाळ मृदंग आणि लेझिम झांज पथकाचा वापर केला. मात्र काही तरुण मंडळांनी साऊंड सिस्टीमचा वापर मिरवणुकीत केला होता. यामध्ये ध्वनी मर्यादा ओलांडलेल्या आणि नियम भंग करणाऱ्या 28 तरुण मंडळांवर राधानगरी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. तालुक्यातील सरवडे आणि राशिवडे इथल्या तरुण मंडळांवर सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. राशिवडे इथल्या 14 आणि सरवडे इथल्या 10 तरुण मंडळांनी ध्वनी मर्यादा ओलांडल्यानं कारवाई करण्यात आली आहे. इतर गावातील 4 मंडळांवर ध्वनी मर्यादेचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या श्रींच्या आरतीनं कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला झाला प्रारंभ. मिरवणुकीत दिसला पारंपरिक वाद्यांचा बाज. ग्रामीण भागात सायंकाळी 7 वाजेपर्यंत 2600 तर कोल्हापुरातील इराणी खणीत 2200 गणेश मूर्तींचं विसर्जन. गणेश मूर्ती विसर्जन काळात पोलिसांचा चोख बंदोबस्त. किरकोळ प्रकार वगळता विसर्जन मिरवणूक शांततेत. प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षांनी विरोधकांचे आरोप फेटाळले. उद्याच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार. आणि कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीचं एस न्यूजच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून थेट प्रसारण. जगभरातल्या कोल्हापूरकरांना घर बसल्या मिळतोय थेट प्रसारणाचा लाभ. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.